नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळतो तसाच, मी तर म्हणते त्यापेक्षाही मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा समोसा आणि सोबतच लाल चटणीची ही रेसिपी पाहणार आहोत। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपण चटणीसाठी कट करून घेणार आहोत। इथे पाऊण कप आपल्याला गूळ घ्यायचे। मी एका वाटीने मेजर करून घेणार आहे। एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे। साखर थोडी कमी प्रमाणात घेतली आणि कट करून घेतलेला गूळ आपल्याला एक वाटी टाकून घ्यायचे। तुम्ही फक्त गुळापासूनही ही चटणी बनवू शकता, परंतु आपल्याला पाहिजे अशी गोड होत नाही गुळापासून, किंवा मग गूळ जास्त प्रमाणात वापरावा लागतो। आता इथे मी 4-5 चिंचेचे तुकडे टाकून घेतलेत आणि गरम पाणी ओतून हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण समोस्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही वाटल्यास 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप मैदाही घेऊ शकता, परंतु जे बाजारात समोसे मिळतात ते फक्त मैद्यापासूनच बनवले जातात, त्यामुळे मी इथे मैदाच वापरलेला आहे। आता इथेच आपल्याला 1 चमचा ओवा घ्यायचे आणि ओवा तो हातावरती व्यवस्थित चोळून यामध्ये टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। आता इथे 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तूप टाकून घ्यायचे आणि हे तूप चांगलं व्यवस्थित मैद्याला लावून घ्यायचे। बाजारामध्ये जे समोसे मिळतात त्यामध्ये वनस्पती डालडा वापरला जातो। आता इथे आपण घरी बनवणार आहोत, त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करायचे। आता इथे माझं व्यवस्थित पिठाला तूप लावून झालेलं आहे। अशा पद्धतीने जर मूठ वळली गेली तर व्यवस्थित तूप लागले गेलेलं आहे असं समजायचं। आणि यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक घट्टसर अशी मळून घ्यायची। तुम्हाला जर पिठाला तुपाचं मोहन कमी वाटलं तर मग आणखीन अर्धा-1 चमचा तुम्ही तूप पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे, म्हणजे चोळून घ्यायचे हाताने आणि मग घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची। मी सुरुवातीला 2 चमचे तूप वापरलं होतं आणि नंतर 1 चमचा असं 3 चमचे तूप मी या पिठाला वापरलेलं होतं। आता हे आपण झाकून ठेवून 15 मिनिटं कणिक भिजायला ठेवूया। तोपर्यंत यासाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवायची। इथे मी एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्येच 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत यामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मग काजू टाकून घ्यायचे। सुरुवातीला शेंगदाणेच तळायचे आणि नंतर काजू, कारण काजू पटकन करपले जातात आणि शेंगदाणेला वेळ लागतो तळायला। आता इथे मी हे तळले गेलेले होते आणि ते काढून घेते। त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये बडीशोप, धणे आणि जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर असं वाटून घेतले आणि ते यामध्ये टाकून घ्यायचे। ते थोडंसं लालसर रंगावरती परतले की त्यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायचे। इथे तुम्ही तिखट म्हणजेच हिरवी मिरची कमी जास्त वापरू शकता। आता 5-6 कढीपत्त्याचे पानं ते तोडून यामध्ये टाकून घ्यायचे। कढीपत्ता चांगला व्यवस्थित तडतडला गेला की मग यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण सुरुवातीला हिरवी मिरची वापरली होती। आता इथेच आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायचे आणि हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हा मसाला करपू नये म्हणून 2 चमचे इथेच आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचे। आता इथे मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे। त्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे। मी अगोदरच बटाटे 4 उकडून ठेवलेले होते। ते बटाटे अशा पद्धतीने हाताने आपल्याला तोडून यामध्ये टाकून घ्यायचे। याला कट करून नाही घ्यायचं किंवा मग पूर्णपणे मऊ करून घ्यायचे नाही, लहान मोठी फोडी असायला पाहिजे मसाल्यामध्ये। आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा, जेणेकरून हा मसाला चटपटीत व्हावा यासाठी। आणि जे शेंगदाणे आणि काजू आपण तळून ठेवलेले होते ते इथे टाकून घ्यायचे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथेच आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ही टाकून घ्यायची आणि हा मसाला व्यवस्थित 2 मिनिटं एकजीव असा करून घ्यायचे। नंतर यावरती झाकण ठेवून 4-5 मिनिटं याला चांगलं वाफवून घ्यायचे आणि मग तयार आहे आपला मस्त असा चटपटीत समोस्यांसाठी लागणारा मसाला। आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून हा मसाला लवकर असा थंड व्हावा यासाठी। ही बटाट्याची भाजी थंड होत आहे तोपर्यंत आपण लागणारी चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी आपण जी सुरुवातीला गूळ आणि साखर, चिंच भिजत ठेवलेली होती ती एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि ते गॅसवरती आपल्याला गरम करायला ठेवायचे। त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे।
आणि हे सगळं आपल्याला गूळ साखरेच्या पाण्यामध्ये चांगलं 5 मिनिटं उकळवून घ्यायचे। आता इकडे आपली चटणी तयार होत होती तोपर्यंत जी आपण समोस्यांसाठी कणिक मळून ठेवलेली होती ती व्यवस्थित 15-20 मिनिटं चांगली भिजली गेलेली आहे। तिला आणखीन 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे आणि याचे गोळे करून घ्यायचे। गोळे ही न चिरा पडता व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचे आणि तुम्हाला समोसे कसे हवे आहेत लहान मोठे यानुसार याचे तुम्ही उंडे करून घेऊ शकता। इथे मी सगळेच उंडे एकदाच करून ठेवलेले आहेत ते बाजूला ठेवून देते आणि नंतर चटणीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे चटणी आपली दाटसर व्हावी यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। त्यामध्ये पाणी मिक्स करून ते कॉर्नफ्लॉवर आपल्याला चटणीच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। तुम्हाला जर आणखीन दाटसर चटणी हवी असेल तर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घेऊ शकता। आता इथे चटणी माझी व्यवस्थित तयार झालेली आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर 5 मिनिटं आणखीन चांगलं याला उकळवून घेतलेलं होतं आणि हे स्ट्रेनरच्या मदतीने आपल्याला गाळून घ्यायचे आणि व्यवस्थित चिंचेचा गरही चमच्याने यामध्ये काढून घ्यायचे आणि मग तयार आहे समोस्यांसाठी लागणारी अगदी विकत्रीसारखी चटणी। ही चटणी थंड झाली की आणखीन थोडीशी दाटसर होते। आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि समोसे करायला घेऊया। इथे समोस्यांचा मसालाही व्यवस्थित थंड झालेला होता आणि जे आपण उंडे बनवून ठेवलेले होते त्यामधील एक उंडा घेऊन अशा पद्धतीने म्हणजेच अंडाकृती आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आणि त्याच्या मध्यभागातून अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचे। आता अशाच पद्धतीने मी सगळे उंडे लाटून घेते आणि मध्यभागातून कट करून घेते। एकदा जरी तुम्ही अशा पद्धतीने लाटून घेतलात तरी हे एकमेकांना चिटकले जात नाहीत कारण आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला होता त्यामुळे। आणि जरी तुम्हाला वाटले ते एकमेकांना चिटकतात तर मग एक एक उंडा लाटून समोसे बनवू शकता। आता ज्या साईडने आपण कट करून घेतलेला होता त्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला कोन बनवून घ्यायचे आणि हलक्या हाताने अंगठ्याच्या आणि बोटांच्या मध्ये घ्यायचे आणि मध्यभागातून आपल्याला व्यवस्थित बोटाच्या मदतीने या कडा जुळवून घ्यायच्यात आणि जो आपण मसाला बनवून ठेवलेला होता तो मसाला चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने या समोस्यामध्ये बनवायचे। आता इथे समोस्यांचा आकार देण्यासाठी जिथे आपण कोन बनवण्यासाठी जोड दिलेले होते अगदी त्याच्या समोर आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आणि समोसा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचे। समोसा व्यवस्थित बंद व्हावा म्हणजेच कडा एकमेकांना व्यवस्थित जुळल्या जावा यासाठी कडांना थोडंसं पाण्याचं बोट लावायचं जेणेकरून जेव्हा आपण समोसा तेलामध्ये टाकेल तेव्हा मग तो फुटणार नाही। आणि मग तुम्ही बघू शकता इथे समोसा किती मस्त असा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसराही समोसा तुम्हाला करून दाखवते। सुरुवातीला ज्या साईडने आपण कट केलेलं होतं त्या साईडला पाण्याचं बोट लावून घ्यायचे आणि याचा कोन बनवून घ्यायचे। अगदी आपण मेहंदीचा कोन बनवतो तशाच पद्धतीने आणि व्यवस्थित त्याच्या कडा बोटाने जुळवून घ्यायचे आणि यामध्ये मसाला भरून घ्यायचे आणि वरच्या साईडच्या कडांना पाण्याचं बोट लावायचे आणि अशा पद्धतीने कडा बंद करून घ्यायच्यात व्यवस्थित हाताने जेणेकरून तेलामध्ये टाकल्यास समोसा फुटणार नाही। अशाच पद्धतीने मी सगळे समोसे बनवून घेतलेले आहेत। आता आपण हे तळायला घेऊया। समोसे तळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल आपलं परफेक्ट प्रमाणात गरम असायला पाहिजे म्हणजेच मीडियम फ्लेमवरती मीडियम गरम असं तेल करून घ्यायचे आणि नंतर एकदा समोसे तेलामध्ये टाकले की मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि 4-5 मिनिटं समोसे चांगले आलटून पलटून दोन्ही साईडने तळून घ्यायचे आणि 5 मिनिटांनंतर आणखीन मीडियम गॅस करायचे आणि याला चांगलं दोन्ही साईडने लालसर रंगावरती येईपर्यंत समोसे चांगले तळून घ्यायचे। आता तुम्ही इथे बघू शकता समोस्यांचा कलर किती मस्त आलेला आहे। हे समोसे तळले गेलेले आहेत। मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे समोसे तळून घेते। समोसे तळण्यासाठी तुम्ही कधीही गडबड करायची नाही। जेवढे तुम्ही जास्त वेळ समोसे तळाल तेवढेच समोसे मस्त खुसखुशीत आणि जास्त वेळ खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात। आता इथे मग तयार आहे आपली आजची रेसिपी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत समोसे। कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन रेसिपीज करायला। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।